नवी दिल्लीत आज एनडीएची खलबत असणार आहे। त्यावेळी दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीदरम्यान नव्या सरकार स्थापनेच्या संदर्भात चर्चा होतील। बहुमत मिळाल्यानंतर सरकार कामाला लागलंय। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 10:30 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीत पुढील रणनीती ठरणार आहे। इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली। यावेळी सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे आपल्या सर्व निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीत अनेक आमदार आणि नेतेही सहभागी असतील। चांगल्या निकालानंतर उद्धव ठाकरे खासदारांना काही सूचना देणार आहेत। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुल गांधींचा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघात विजय झालाय। वायनाड आणि रायबरेलीच्या अपार प्रेमाबद्दल राहुल गांधींनी आभार मानले। माझी सत्ता असते तर मला दोन्ही ठिकाणचा खासदार राहायला आवडलं असतं, अशी इच्छा राहुल गांधींनी बोलून दाखवली। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे। भाजपच्या कार्यालयात बैठक होणार आहे। बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। बीडचे विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी जरांगे पाटलांनी त्यांचं अभिनंदन केलं। बीडमधील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या वाहनाचा अपघात झाला। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन रात्री परतत असताना हा अपघात झाला। या अपघातात काही जण जखमी झाले असून बजरंग सोनावणे सुखरूप आहेत। निवडणुकांच्या निकालानंतर देशात अनेक ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय। यूपी आणि महाराष्ट्रात भाजपच्या बऱ्याच जागा घटल्या आहेत, तर याच ठिकाणी काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलंय। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी देशवासियांचे आभार मानले आणि देशामध्ये तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनवणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। निवडणूक निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फुलांची उधळण केली। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलंय। भारत आणि इटलीच्या संबंधांसाठी आपण एकत्र काम करू असं ट्विट करत मेलोनी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या। इंडिया आघाडी सुद्धा सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच ठोस निर्णय होईल असं सूचक विधान राहुल गांधींनी केलं। लोकसभा निवडणुकीत कोकण आणि ठाण्यातल्या 6 जागांपैकी 5 जागांवर महायुतीचा दमदार विजय झाला, तर केवळ एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सरशी झाली। राज्यात महायुतीला मोठा धक्का बसलाय, तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे। महायुती 18 जागांवर विजयी झाली, तर महाविकास आघाडी 29 जागांवर यश मिळवत राज्यात त्यांनी मोठा विजय मिळवलाय। विदर्भातील 11 पैकी 8 लोकसभा जागांवर महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला। केवळ 3 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला। सर्वाधिक जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झालेत। बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय झालाय, तर सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। सुप्रिया सुळेंच्या विजयानं बारामतीत शरद पवारच पॉवरफुल असल्याचं सिद्ध झालं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी जनतेचे आभार मानले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानं दिली, तर खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार सुद्धा ठाण्यानंच दिला असं नरेश म्हस्केंनी म्हटलं। मला आमदार बनवणार म्हणून शपथ घेणाऱ्या सर्वोच्च नेत्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला खासदार केलं असं म्हस्के म्हणाले। मुंबईत ठाकरेंच्या पक्षाचा बोलबाला असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलं। ठाकरेंच्या पक्षानं 3 जागांवर विजय मिळवला। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षानं मिळवलेल्या या विजयामुळे ठाकरेंच्या पक्ष कार्यकर्त्यांमधला उत्साह दुणावलाय। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले, तर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला। अमोल कीर्तीकरांच्या निकालाला आव्हान देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मुंबईत अमोल कीर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत। त्यांचा पराभव अद्याप झाला नसल्याचं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं। सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी निकालानंतर दिली, तर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आज ठरेल असं मोठं विधान देखील उद्धव ठाकरेंनी काल केलं।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी देखील निवडणुकीसाठी उभे होते, मात्र त्यांचा झालेला दारुण पराभव शेट्टींच्या जिव्हारी लागलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत जायचं होतं, पण शेतकऱ्यांनीच साथ दिली नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनता राहुल गांधींच्या पाठीशी उभी राहिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं परिवर्तन झालं असा विश्वास नाना पटोलेंनी बोलून दाखवला. तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद आहे अशी देखील प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारलेल्या उबाठा गटाच्या अनिल देसाई यांनी थेट उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. तर त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय बाळासाहेबांवरील निष्ठा आणि ठाकरेंनी दाखवलेला विश्वास या गोष्टींना दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी 7,000 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे हाय व्होल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला आणि दिवसभर अटीतटीची लढत सुरू असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनावणेंनी विजय मिळवला. राज्यात भाजपच्या अनेक मोठ्या चेहऱ्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अमरावतीतील जनतेनं नवनीत राणांचा पराभव करत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना विजयी केलं. लोकसभेचा निकाल महाराष्ट्रातील विधानसभेसाठी प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी काल दिली. चुकीचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला असं परखड मत शरद पवारांनी निकालानंतर बोलून दाखवलं. बीडमध्ये राजकीय तणाव आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. पोलीस महासंचालकांनी बीडमधील प्रत्येक घडामोडीवरती बारकाईनं लक्ष ठेवावं अशी मागणी शरद पवारांनी केली. भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी 66,221 मतांनी दणदणीत विजय मिळवला. यावेळी त्यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला पसंती नसलेल्या मतदारांची संख्या यंदाच्या निवडणुकीत अधिक दिसली. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना लाजवेल एवढं तब्बल 29,587 मतदान हे इतकं नोटाला झालं. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांनी दणदणीत विजय मिळवला. तरी नोटाला मतदारांनी दिलेली पसंती हा आता चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात तब्बल 27,270 मतदारांनी नोटाला मत दिलं. धुळ्यामध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. शोभा बच्चाव यांचा 3,831 मतांनी विजय झाला आणि यावेळी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरची जागा गेल्यानं आजचा निकाल हा एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू असा आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली. हा निकाल शिवसैनिकांचं मनोबल वाढवणारा असल्याचं दानवे म्हणाले. विजयानंतर नितीन गडकरींनी जनतेचे आभार मानलेत. नागपूरला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त शहर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करणार. मी विदर्भ नव्हे तर देशात काम करणार अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली. अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांचा विजय झालाय. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते विजयी उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास अनुप धोत्रेंनी व्यक्त केला. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळेच मी खासदार झालो. चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे लोकांमध्ये असंतोष होता अशी प्रतिक्रिया नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी दिली. भाजप आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे फायदा झाल्याचं वसंत चव्हाण म्हणाले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रणितीच्या रूपानं हातभार लावल्याची प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदेंनी दिली. प्रणिती शिंदे ही सोलापूरची लेक आहे. माझी लेक मी तुमच्या स्वाधीन करतोय. प्रणिती थोडी रागीट आहे, मात्र ती सत्याच्या मार्गाने काम करत असते असा विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला. बारामती आणि इतर जागांवरती झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही करतो आहोत असं उमेश पाटील म्हणाले. तर रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरेंनी राखल्याबद्दल त्यांनी तटकरेंचं अभिनंदन केलं. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांचा पराभव केला. यावेळी वानखेडेंनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. बारामतीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होताच मुळशी तालुक्यात उबाठा गटानं जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात त्यांनी विजयोत्सव साजरा केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा तब्बल 47,000पेक्षा अधिक मताधिक्यानं विजय झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
आता बातमी पावसाची आहे. पुण्यात 2 तास झालेल्या पावसानं रस्त्यावरती पाणीच पाणी झालं. एक मुलगा दुचाकीसह वाहत गेल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. पुण्यातील कल्याणनगर कार अपघात प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाऐवजी आईचं रक्त घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आज अखेर मुंबईतल्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्यात. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला तर पहिल्याच पावसात काही ठिकाणी पाणी देखील साचलं. मुंबईमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. दादर, परेल आणि माहीम भागात पावसाच्या सरी बरसल्यात. अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची सकाळी तारांबळ उडाली. वसईमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून भर उकाड्यात मात्र पावसाच्या सरींमुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. आणि पुण्याच्या लोहगाव आणि धानोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पुण्यातील विमानांच्या वेळापत्रकावरती परिणाम झाला. पुण्यातील काही विमान उड्डाणं रद्द करण्यात आली असून डेहराडून, लखनौ, दिल्ली आणि बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.